तर हे लोड घेते. तोपर्यंत तुम्हाला एक फोल्डर स्ट्रक्चर सांगतो. तुमची जी स्टार्ट होणार आहे, आपल्याला जिथं कोड लिहितो आपण, ती असणार आहे तुमची मेन डॉट टी एस. तिथून आपला कोड स्टार्ट होतो. नेक्स्ट काय तुमची एडिट कोणती करायची आपल्याला? एडिट तुमची असणार आहे HTML फाईल. त्यात पण असेल तुमची app.html और index.html. ही तुमची स्टार्टिंग फाईल असणार आहे त्या. तर झालं का आपलं क्रिएट? नाही झालं. तर बेसिक तुमची जी HTML कोणती पण ज्यावेळेस आपण कॉम्पोनंट क्रिएट करणार आहे, तर आपल्याला व्हेन वी आर क्रिएटिंग अ कॉम्पोनंट इट गिव्स 4 फाइल्स. एक असणार आहे तुमची कोणती? HTML फाईल, जिथं तुमचा UI क्रिएट असणार आहे. काय पण असतं ते UIचा पार्ट तिथं असणार आहे. नेक्स्ट असणार आहे तुमची CSS फाईल, इंटरॅक्टिव्ह डिझाईन. नेक्स्ट तुमची 3 नंबरची कोणती होणार आहे? .ts किंवा TSची फाईल. जेवढं पण तुमचं लॉजिक आहे ते सगळं 3 नंबर. आणि 4 असणार आहे तुमची spec.ts. spec.ts. तर इथं तुमचं काय असतं, ज्यावेळेस युनिट टेस्टिंग वगैरे पार्ट असतो कंपनीत गेल्यानंतर, टेस्टिंग तिथं तुम्ही करू शकता. अदर्स पॅकेजेस वगैरे काय असतील तर पॅकेजेस बघू, राहू द्या. टेस्टिंग ती फक्त आपल्याला टेस्टिंगची फाईल आहे एवढं लक्षात ठेवा. तर तुमचं सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. आता मला काय पाहिजे? CD कॉम्पोनंटमध्ये जा. म्हणजे ज्यावेळेस तुमचा प्रोजेक्ट लोड करायचा आहे ना VS कोडमध्ये किंवा स्टार्ट करायचा आहे, तर इथं स्टार्ट करून उपयोग नाही, ह्याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला स्टार्ट करायचं आहे. जर इथं आपण बाहेरनं CD तुम्हाला कमांड माहीत नसेल तर इथं राईट क्लिक करा, ओपन टर्मिनल, कोड डॉट चा कोड असेल. तर एकदा स्ट्रक्चर मी तरी पण ओव्हरव्ह्यू देतो की तुमचं असं स्ट्रक्चर असणार आहे. जेवढ्या पण ह्या कॉन्फिगरेशनच्या फाईल येते ना, 1 2 3 रेडमी फाईल, तुम्ही प्रत्येक रेडमी फाईल काय असतं, आपण जे पण काय तुमच्या प्रोजेक्टबद्दल माहिती असेल ती सगळी रेडमी फाईलमध्ये असते. आणि बाय डिफॉल्ट त्यांनी काय काय दिलं आहे की तुम्ही शिकू अँग्युलर CLI कुठनं शिकायचं, तुमचं लोकल होस्ट कशावरती चालू होणार, 400 वगैरे. नेक्स्ट असते की NG जनरेट कॉम्पोनंट आणि कॉम्पोनंट, ते कॉम्पोनंट वगैरे कसं क्रिएट करायचे, बेसिक माहिती इथं फक्त दिली आहे. NG बिल्ड कसं करायचं, NG टेस्ट तुम्हाला सांगितलं ती कसं करायचं वगैरे, एंड टू एंड टेस्टिंग करायचे का कोणत्या टेस्टिंग करायचे, तशा टाईपमध्ये. ही तुमची झाली रेडमी फाईल. नेक्स्ट असणार आहे तुमची TS कॉन्फिगरेशन app.json. इथं सगळ्या कॉन्फिगरेशनच्या फाईली असतात. ज्यावेळेस आपण बिल्ड करणार आहे ng.build, त्यावेळेस ती कोणत्या फोल्डरमध्ये आली पाहिजे तशा टाईपमध्ये सगळं त्याचं जेसन फाईलीमध्ये त्याचं स्ट्रक्चर असतं. TS कॉन्फिगरेशन म्हणजे काय की तुम्ही टाईपस्क्रिप्ट जे वापरणार आहे ह्या तुम्ही प्रोजेक्टमध्ये, ते कोणतं टाईपस्क्रिप्ट आहे. जसं मी सगळ्यांना सांगितलं की मी त्यावेळेस ज्यावेळेस मी टाईपस्क्रिप्टचं एक थोडं घेतलेलं, एक 30% घेतलं असं टाईपस्क्रिप्टचा ओव्हरव्ह्यू दिला, तर मी तर स्वतःची एक रेडमी हे केलेली .json फाईल बनवलेली, बेसिक नाही टेम्पलेटमध्ये. तर ही जर मी का नोटपॅडवरती ओपन केली तर बघा, तर तो कोणता आहे तुमचा कंपायलर ऑप्शन. कंपायलर ऑप्शनमध्ये तुमचे एन्व्हायरमेंट सेटिंग असेल काहीतरी, टार्गेट कोणतं आहे तुमची TSचे टार्गेट. जसं ECMAScript 6 असतं, ECMAScript 7 असतं ना, तसं टाईपस्क्रिप्टचं ते कोणतं व्हर्जन वगैरे. इथं काय तुमचं ECMAScript 22. स्ट्रिक्ट म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा कोड कंपाईल होतो ना स्ट्रिक्ट, तर तुम्हाला दावलेलं की जावास्क्रिप्टवरती हेडर बघा तुम्हाला स्ट्रिक्ट असतो, यूज स्ट्रिक्ट, तसा तो स्ट्रिक्ट मोड आहे. टाईपस्क्रिप्ट स्ट्रिक्ट पाहिजे का नाही. नेक्स्ट असते मॉड्यूल वगैरे प्रिझर्व, हे बाकीचं एवढं आपल्याला लागत नाही. जो तुम्ही याची माहिती केली तुम्ही गुगलवरून तरी तुमच्या माहितीसाठी चांगलं आहे. नेक्स्ट आहे तुमची TS कॉन्फिगरेशन झाली. TS कॉन्फिग जेसन ही पण सेम आहे.
आता पॅकेज डॉट जेसन म्हणजे काय? आता अँग्युलरचं तुम्ही कोणतं व्हर्जन यूज करताय? तर अँग्युलरचं मी आता कोणतं व्हर्जन यूज करतोय? अँग्युलर 20 करतोय. 21 मी अजून इन्स्टॉल नाही केलं. राईट. तर तुमच्या फाईल्स कोणत्या कोणत्या असणार आहेत तशा टाईपमध्ये सगळं कमांड्स आहेत. एन जी म्हणजे काय? अँग्युलरसाठी असतं स्क्रिप्ट. स्टार्ट म्हणजे ज्यावेळेस ॲप्लिकेशन स्टार्ट करायचे आहे तर एन जी सर्व केलं तरी ॲप्लिकेशन स्टार्ट होतं. आणि एन जी यस जरी नुसतं दाबलं तरी ते स्टार्ट होतं. अशा त्या कमांड्स आहेत. आता पॅकेज लॉक डॉट जेसन म्हणजे काय? इथं तुम्ही कोणतं पण डिपेंडन्सी डाउनलोड केली ना तर सगळी इथं आधी रजिस्टर करावं लागतं की तुम्ही काय रजिस्टर करताय. जरी इथं मी बुशट्रॅप इन्स्टॉल वगैरे टाकलं ना तरी तो कुठं खाली तर त्याची पॅकेज वगैरे आलेली असणार आहे. ते तसं रजिस्टर करायला लागतं ते पॅकेज डॉट जेसनमध्ये. आता अँग्युलर डॉट जेसन यात तुमच्या मेन फाईली असतात. अँग्युलर डॉट जेसन म्हणजे काय असतं की तुमचं जे पण प्रोजेक्टचं स्ट्रक्चर आहे, ॲप्लिकेशन कुठून स्टार्ट होणार आहे, त्यात तुम्ही कोणतं स्टाईल शीट वापरणार आहे. आता ही मी कोणतं वापरलं आहे? कॉम्पोनंट. तर इथं काय आहे? स्टाईल एस सी एस एस सिलेक्ट केलेलं. आपण आता लास्ट लेक्चरला कोणतं घेतलेलं? बॅच 1 हॅलो वर्ल्डमध्ये आपण नॉर्मल सी एस एस घेतलेली ना. तर यात पण आपण एक व्ही एस कोडला आपण ओपन करूया. तर अँग्युलर डॉट जेसन तर बघा त्याने सी एस एस घेतलं. इथं कुठं असते सी एस एस? स्कीमॅटिकमध्ये त्याने नॉर्मल घेतलं नाही, एस सी एस एस वापरलाय म्हणजे ते नॉर्मल सी एस एसची फाईल झाली. तर इथं बघा एस आर सी डॉट सी एस एस. ज्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल फाईल वापरणार आहे ना त्यावेळेस तुम्हाला रजिस्टर करायला लागतं. इथं तुमची जी बुशट्रॅपची लिंक वगैरे आपण टाकतो ना, लिंक टाकतो त्यावेळेस तुम्हाला इथं ती लिंक टाकायची असते. ज्यावेळेस तुम्ही बुशट्रॅप वापरशील ना त्यावेळेस तुम्हाला अँग्युलर डॉट जेसनमध्ये तुम्हाला लिंक टाकायची असते आणि त्यावेळेस तुमचं बुशट्रॅपिंग वगैरे चालू होतं बुशट्रॅप वापरायचं असेल तर. ओके. नेक्स्ट आहे की गेट इग्नोर. ही तुम्हाला त्या दिवशी फाईल राहिलेली. गेट इग्नोर काय असतं नक्की? गेट इग्नोर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही गिट इनिशियलाइज करता ना, रिपॉझिटरी क्रिएट करता किंवा हा प्रोजेक्ट तुम्हाला गिटवरती अपलोड करायचा आहे त्यावेळेस आहे ना गिटमधली कोणती फाईल गिटवरती दिसली पाहिजे ती फक्त इथं लिहिलेलं असते. कोणती फाईल दिसायची आणि कोणती फाईल नाही दिसायसाठी. आता नोड मॉड्यूल्स आपल्या गेटवरती अपलोड होत नाहीत त्यासाठी याने यात फाईल टाकले. त्या परत काय तुम्ही ज्यावेळेस अपलोड करता डिस्ट पण आली नाही पाहिजे. ज्यावेळेस तुमचा कोड कंपाईल होणार आहे ना, कंपाईल म्हणजे एखादं ॲप्लिकेशन आपण आता हे फ्रेमवर्क आहे. फ्रेमवर्कमध्ये कसं असतं तुम्ही आता टाईपस्क्रिप्ट वापरताय पण तुमचा ब्राउझर काय जावास्क्रिप्ट वापरतो. मग त्या तुमचा ब्राउझर जावास्क्रिप्ट वापरतो. ज्यावेळेस तुम्ही हा प्रोजेक्ट कंपाईल करणार आहे ना तर ॲट द एंड त्यांची HTML CSS आणि जावास्क्रिप्टच्याच फायली बनणार आहेत त्या. मग त्या कंपाईल झाल्यानंतर कशात येतात तर या डिस्ट फोल्डरमध्ये येतात. डिस्ट फोल्डर जर तुम्ही गिटहबला टाकला तर तुमचा अख्खा प्रोजेक्ट पब्लिक झाल्यावर झालं ना. तर प्रोजेक्ट तुम्ही पब्लिक होऊन कसं चालेल? जसं की तुम्ही Amazonची वेबसाईट बघता, फ्लिपकार्टची बघता, त्या जर पब्लिक झाल्या तर ते त्यांचं त्यात काहीतरी चेंजेस करून अपलोड करून त्यांची स्वतःची वेबसाईट चालू करतील. त्यासाठी त्या गिट इग्नोरमध्ये ह्या फायली असतात की कोणती तुम्हाला गिटहबवरती नाही टाकायची. एडिटर कॉन्फिगमध्ये काय त्याची सेटिंग्स असतील. एडिटर तुमच्या याची सेटिंग व्ही एस कोडची वगैरे. आता तुमच्या ज्या मेन 4 फाईली आहेत नोड मॉड्यूल्स, ज्या डिपेंडन्सीज असतात लायब्ररीज वगैरे त्या सगळ्या लायब्ररीज आहेत. त्या @सिंग स्टोअर वगैरे CLI नेम वगैरे कलर नेम ह्या सगळ्या तुमच्या लायब्ररी आहेत. त्या सगळ्या लायब्ररी तुम्हाला इथंच दिसणार. नेक्स्ट आहे तुमची पब्लिकमध्ये तुम्ही आयकॉन ठेवू शकता. आता हा अँग्युलरचा त्यांनी बाय डिफॉल्ट आयकॉन आहे. नेक्स्ट आहे तुमची SRC फाईल जिथं तुम्हाला सगळा कोड रन करायचा म्हणजे तुमचा जो पण कोड चेंजेस असणार आहे ना तो सगळा SRC फोल्डरमध्ये करायचा आहे. आता SRC मध्ये पण कुठं करायचं आहे? तुम्हाला main.ts मध्ये चेंज करायचा नाही. index.html मध्ये पण चेंज करायचा नाही. तुम्हाला चेंज कुठं करायचं आहे? app.html मध्ये. त्यांनी पण बघा काय केलंय index.html मध्ये चेंज नाही केला, app.html मध्ये चेंज केला आहे. तर बेसिक फोल्डर स्ट्रक्चर कळलं असेल तर 3 टाईप करा. हाईड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स app.html जिथे
कोड तुमचा कोड एडिटेबल ॲप डॉट टी एस. तुम्हाला एक हायरार्ची दाखवतो की तुमचा ॲप डॉट एच टी एम एलमध्ये आपण काहीतरी H1 टॅग लिहिला, जसं आपण हॅलो फोर्क इन्फो सिस्टीम असं काहीतरी सेव्ह केलं. आता हे ॲप्लिकेशन मी रनेबल करतो. रनेबल कसं करायचं? कमांड प्रॉम्प्ट ng सर्व NGS म्हणजे त्याचा सर्वचा शॉर्ट फॉर्म आहे, SERVE फॉर स्टार्ट ng सर्व और NGS हा शॉर्ट फॉर्म आहे. NGS केलं, चालू केलं. आता ते बिल्डिंग म्हणते, तर त्याने एक वॉर्निंग फेकली, पण तुमचा कोड रन फेकलं. वॉर्निंग काय फेकली की तुम्ही इम्पोर्ट सेक्शनमध्ये आहे ना राउटर आउटलेट आहे अजून. आता राउटर आउटलेट काय आहे तुमचं ते आपण आज नाही बघणार, त्याला अजून तेवढी मॅच्युरिटी पाहिजे. राउटर आउटलेट सेव्ह केला तर सगळ्या एरर गेल्या. तुमचं काय लिहिलं? कंपोनंट अपडेटेड सेंड सक्सेसफुली. आता हे लाईव्ह तुम्हाला जसं सांगितलेलं हेड ऑफ टाईम AOT ला असलं, काल पण सांगितलेलं. AOT काय करतं? ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन स्टार्ट करता ना, तर तुमचा कंपाईल होतो कोड, तो जावास्क्रिप्टमध्ये कन्वर्ट होतो आणि कन्वर्ट झाल्यानंतर ब्राउझरला जातो. आता इथं बघा, मी किती पण वेळा Ctrl+S करतो, सेव्ह सेव्ह सेव्ह. जेवढ्या वेळा मी सेव्ह करतोय ना तेवढ्या वेळा तुमचा हा टर्मिनलवरती बघा तो सगळा कोड कंपाईल करत जातोय. सेव्ह सेव्ह आहे का, असं तुमचं बिल्ड होतं. आता ही मी लिंक आहे ना ते तुमची 4200 ही ब्राउझरवरती ओपन करतो. आला का? हॅलो फोर्क इन्फो सिस्टीम ओ कॅपिटल झालेलं आहे. ओके, आता ह्यो कोड आपण तर इथं चेंज केलाय. आता इथून कुठे जातो माहिती आहे का? तुमच्या ॲप डॉट टी एसमध्ये. तर ॲप डॉट टी एसमध्ये काय आहे? त्याच्या इम्पोर्ट आहेत, ह्या लायब्ररी आहेत त्या ज्या आपल्याला लागतात बिल्ड करायला. ॲप डॉट टी एसमध्ये आपण काय केलंय? एक सिलेक्टर लिहिलं. आता कंपोनंटबद्दल आधी बोलूया की हा तुमचा बेसिक स्ट्रक्चर झाला. आता मला वेगवेगळे स्ट्रक्चर्स पाहिजेत. वेगवेगळे स्ट्रक्चर्स म्हणजे काय? तुम्हाला एक कॉम्पोनंट पाहिजे. कॉम्पोनंटमध्ये कोणत्या कोणत्या फाईल येतात? ॲप डॉट HTML, ॲप डॉट SCSS आणि ॲप डॉट TS आणि ॲप डॉट स्पेक डॉट TS इथं काहीतरी. आता मला कॉम्पोनंट क्रिएट करायचं आहे, तर मी कसं करणार? मला ह्या SRC फोल्डरमध्ये कॉम्पोनंट पाहिजे. जर मी एक चांगलं स्ट्रक्चर मेंटेन करायला फोल्डर बनवत जावा, पेजेस टाकले. पेजेस म्हणजे मल्टिपल कॉम्पोनंट्स असणार, त्यामुळे मी पेजेस टाकले. पेजेसमध्ये मला कॉम्पोनंट क्रिएट करायचं आहे. तर इथं तुम्हाला बघा शॉर्ट फॉर्म येतात. असं पण करू शकता, मग तुम्हाला कमांड माहिती पाहिजेत तर काय करायचं? तुम्हाला ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल. ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल म्हणजे काय असतं की तुम्ही ज्यावेळेस कमांड प्रॉम्प्ट ओपन करता ना, हा जो पाथ आहे ना हा, आता मी जर इथं कुठं पण ओपन केला ना नवीन टर्मिनल, तर माझा पाथ कुठे येणार आहे? तुमचा अँग्युलर बॅच 01 पर्यंत येणार आहे. लयत लय कॉम्पोनंटच्या फोल्डरमध्ये आपण VS कोड उघडला त्यामुळं कॉम्पोनंट पण येणार. पण SRC पेजेस जर आणायचे असतील ना, तर डायरेक्ट राईट क्लिक करायचं, ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल, तर डायरेक्ट तुम्हाला त्या पाथवरती टर्मिनल येतो. इथं काय टाकायचं? ज्यावेळेस नवीन कॉम्पोनंट क्रिएट करायचं आहे, तर NG फॉर अँग्युलर जनरेट फॉर जनरेट करायचं आहे. काय जनरेट करायचं आपल्याला? तर कॉम्पोनंट पाहिजे. कॉम्पोनंट कोणत्या कॉम्पोनंट? इथं तुमचं येणार आहे फाईल नेम. फाईल नेम आता शॉर्ट फॉर्म काय असणार आहे? NG जनरेट फॉर G कॉम्पोनंट फॉर कॉम्पोनंट आणि इथं तुमच्या फाईल नेम. जनरेटिंग कॉम्पोनंट. आता इथे मी टाकतो NG जनरेट फॉर जनरेट C फॉर कॉम्पोनंट. बेसिक नावाचा आपण कॉम्पोनंट करू. BSIC बेसिक नावाचा आपण कॉम्पोनंट क्रिएट केला. तर बघा त्यानं काय म्हणलं? क्रिएटेड SRC पेजेसमध्ये बेसिकमध्ये स्पेक डॉट TS, स्पेक डॉट TS, बेसिक डॉट TS
बेसिक डॉट एस सी एस एस, बेसिक डॉट एच टी एम एल ह्या 4 फाईली त्यानं क्रिएट केल्या. आता बघा पेजेसमध्ये बेसिक फोल्डर आहे तर स्लॅश दिसते ना, तर ते डायरेक्ट घेत तुम्हाला दिसणार नाही, ते स्लॅशनं झूम करतो जरा, तर बेसिक आला. बेसिकमध्ये तुमच्या 4 फाईली एच टी एम एल, एस सी एस एस, पेक डॉट टी एस, बेसिक डॉट टी एस. आता आपण फाईली तर जनरेट केल्या, पण आपला अजून यू आयला अपडेट झालेला नाही. का झाला नाही, तर आपण त्याला अजून ह्या इंडेक्स डॉट ॲप डॉट एच टी एम एलला किंवा टी एसला, ॲप डॉट टी एसला आपण सांगितलंच नाही की कोणता कॉम्पोनंट रेंडर करायचा आहे, राईट. तर आपण काय करणार आहे, इथं ती फाईल आता लोड करणार आहे. कोणती फाईल लोड करायची आपल्याला, तर बेसिक, बेसिकचा हे कुठे आहे आपला पेजेसमधला बेसिक डॉट टी एस, ॲप बेसिक, ॲप डॉट एच टी एम एलमध्ये कंट्रोल व्ही, ॲप डॉट बेसिक रन झाली, ॲप डॉट एच टी एम एल आणि ॲप डॉट टी एस. तर इथं बघा त्यानं ऑटोमॅटिक इम्पोर्ट केलं, तुमचा जो पाथ आहे ना ॲटोमॅटिक इम्पोर्ट केलं. आता रन होते का बघूया. झाला तुमचा बेसिक वर्क्स. बेसिक वर्क्स कुठून झाला तुमचा, बेसिक डॉट टी एसमधून. त्या कॉम्पोनंटची बार आहे, ते तुम्हाला कॉम्पोनंट आपण क्रिएट केला, एक एक स्टेप बाय स्टेप जाऊया. तर कॉम्पोनंट कसा क्रिएट करायचा ते कळालं असेल तर 4 टाईप करा. आता बघा हा जो तुमचा बेसिक डॉट टी एस आहे ना, हा तुमची मेन फाईल आहे. कोणती पण आहे तुमच्या अँग्युलरमध्ये जी पण टी एसची फाईल दिसते ना ती मेन असते, एवढं लक्षात ठेवा. की आता हा तुमचा ॲट द रेट कॉम्पोनंट. ॲट द रेट कॉम्पोनंट काय आहे तुमचं, एक फंक्शन आहे. आता सांगतो, एरर जाऊ द्या. फंक्शन कसं आहे, त्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याला कर्ली ब्रेस असल्यामुळे ते फंक्शन आहे, राईट. त्या फंक्शनला आपण काहीतरी एक पॅरामीटर पाठवतोय. ते पॅरामीटर काय असणार आहे, हे 4 मेन असतात. सिलेक्टर म्हणजे काय असतं तुमचा सिलेक्टर, की जसं आपलं नाव असतं ना, माझं नाव ओमकार आहे, जसं तुमचं काहीतरी नाव असेल, जसं आपल्या क्लासचं नाव आहे फोर्क इन्फोसिस्टीम, तर सिलेक्टर म्हणजे त्या कॉम्पोनंटला दिलेलं नाव. ॲट द रेट तुमचा कॉम्पोनंट, नेक्स्ट असणार आहे त्याचे पॅरामीटर्स. आता इथं सिलेक्टर, सिलेक्टर सिंगल कोटमध्ये असं टाकतो, इंग्लिशमध्ये कॉम्पोनंट नेम विच गिव्स यूजर. म्हणजे आपण त्याचं एक नामकरण केलं. नामकरण काय केलं आपण, ॲप बेसिक. इथं आपण त्याचं नामकरण वेगळं पण देऊ शकतो. जर काय इथं मी ॲप बेसिकच्या जागी मी टाकलं बाबा माझं स्वतःचं नाव ओमकार, राईट, तर इथं चेंज केला तसं आपल्याला इथं पण बेसिक ते घेत नाही. तर इथं काय करायला लागेल आपल्याला, ओमकार सेव्ह केलं. इथं पण बघा बेसिक नाही येणार इथं तुमचा, ओके, ॲप डॉट एच टी एम एल बेसिक डॉट टी एस. तुम्हाला हा क्लास पण इम्पोर्ट करावा लागेल. ओके, हां ह्या इथं क्लास घेता बघा, हे साईड बाय साईड बघा. आपलं काय झालं इथं, नाव क्रिएट झालं. हे काय आउटलेट नको आपल्याला, तर ओमकार नावाचा. तर तुमचं पेज बघा, बेसिक वर्क होतंय. आपण फक्त त्याचं नामकरण केलं. नामकरण कशात केलं, तुमच्या ज्या बेसिक डॉट टी एसमध्ये हे जे सिलेक्टर आहे ना ह्याचं आपण नामकरण केलं, की या जो कॉम्पोनंट मला रेंडर करायचं आहे त्याचं नाव म्हणजे तुमचं एच टी एम एलचं नाव. थोडक्यात जसा H2 टॅग आहे ना तसा आपण एक स्वतःचा टॅग क्रिएट केला ओमकार नावाचा. इथं मला काय वाटलं, समजा फोर्क नावाचा टॅग क्रिएट कर,
तर इथं बघा तुम्ही लागलाच त्यांना एरर दिला, हे घालवतो शेवटला, एरर दिला बघा, वॉर्निंग वगैरे. एरर कुठे दिला तुमचा app.html मध्ये. HTML मध्ये का, तर त्याला ओंकार आहे काय हे ना, हे नाव ते कळणच झाले की त्याला हे नाव काय आहे नक्की. मी इथं काय करणार, तुम्ही सिंगल कोटमध्ये फोर्क ब्रेसेस कंप्लीट सेव्ह केल्यानंतर तरी पण वर्क होत आहे. जर काय मी हे काढलं, सेव्ह केलं, आलं तुमचं नॉर्मल नेम, Ctrl+Z फोर्क नाव. ओके, तर याचं आपण नाव बेसिकच ठेवू. कुठं गेला, TS बेसिक, ॲप बेसिक नाव होतं. याचं पण ॲप, सॉरी कर्ली ब्रेसेसमध्ये ॲप बेसिक, कर्ली ब्रेसेस कंप्लीट, सेव्ह केलं. ओके, नेक्स्ट आहे तुमचा इम्पोर्ट. इम्पोर्ट सेक्शन काय आहे तुमचा, इम्पोर्ट्स. ॲरे, इम्पोर्ट्स ॲरे कॉमन, त्यात मल्टिपल व्हॅल्यू असतात. इथं बघा कॉमा सेपरेटर आहे. कॉमा सेपरेटर कॉमन हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट मी काय सांगितलेलं, की व्हॅल्यू पेअर्स असतात. त्याची सिलेक्टर काय आहे तुमची की आहे, आणि हे जे नाव आहे ना त्याचं त्याची व्हॅल्यू आहे. इम्पोर्ट्स काय आहे, की आहे, आणि ह्या काय त्याची व्हॅल्यू आहे. पण व्हॅल्यूमध्ये पण ॲरे आहे. इथं तुमचं काय असू शकतं, तुम्ही जे पण लायब्ररी वापरता, लायब्ररी म्हणजे ज्यावेळेस आपण फॉर्म बिल्डर वगैरे वापरणार आहे, इनबिल्ट मेथड्स आहेत जावास्क्रिप्ट आणि टाईपस्क्रिप्ट आणि HTML मध्ये बाइंड करायला. ह्या दोन फाईलमध्ये ज्यावेळेस आपण बाइंडिंग करणार ना विदाउट युझिंग डॉम, जसं आपण जावास्क्रिप्टमध्ये करतो की डॉक्युमेंट बाय गेट बाय एलिमेंट बाय ID, गेट एलिमेंट बाय फलाना फलाना, तशा टाईपमध्ये डायरेक्ट फॉर्म बिल्डर्स असतात, फॉर्म मॉड्यूल, तर ते इथे इम्पोर्ट करावे लागतात. सगळं जे इम्पोर्ट सेक्शन आहे तुमच्या लायब्ररीज वगैरे डेफिनेशन केलं त्या इम्पोर्ट सेक्शनमध्ये. जसं की आता मी इथं इम्पोर्ट काय करतो, फॉर्म्स मॉड्यूल. फॉर्म्स मॉड्यूल केल्यानंतर बघा आपण ऑटोमॅटिक त्यानं फॉर्म्स मॉड्यूल इम्पोर्ट केलं, आणि कुठून इम्पोर्ट केलं, तुमचं Angular/फॉर्म्समध्ये. आता हे काय आहे तुमचं क्लास आहे, क्लास. जसं मी सांगितलं तुम्हाला की इम्पोर्ट कुठून करतं, तुमचा क्लास किंवा फंक्शनच इम्पोर्ट करतं, तुमचे व्हेरिएबल करत नाही. असं मल्टिपल्स इम्पोर्ट सेक्शन लागतं आहेत आपल्याला. नेक्स्ट काय तुमचा टेम्पलेट URL. टेम्पलेट URL काय आहे की तुमचे स्लॅशमधली basic.html. basic.html म्हणजे ज्यावेळेस हा कंपोनंट कुठेतरी वरती जाणार आहे पॅरेंट कंपोनंटला, हा तुमचा चाइल्ड कंपोनंट आहे. हा पॅरेंट म्हणजे कुठं जाणार आहे, आपण app.html जिथं आपलं ॲप्लिकेशन स्टार्ट होतं, ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस हे नाम घेऊन जाणार आहे. आणि ह्या नावाबरोबर काय काय जाणार आहे, त्याचे इम्पोर्ट सेक्शन असेल काय ते, आणि त्याच्याबरोबर CSS पण पाहिजे. CSS काय कोणते आपले, सॉरी HTML कोणते, CSS कोणते त्या, तर HTML जाणार आहे आपले इथे ./basic.html. इथं समजा मला वाटलं basic.html आहे ना, मला स्वतःची HTML फाईल करायची आहे, तर नाव काय देऊ, समजा इंडेक्स नाही चालत यात कारण इंडेक्स ऑलरेडी आहे. fork.html नावाची फाईल आहे, राईट. इथं मी टाकलंय कस्टम क्रिएटेड फाईल fork info system H1 टॅगमध्ये. आता सेव्ह केलं, इथं मी फाईल ॲड केली, पण अजून इथून त्याला पाठवली नाही माझी फाईल. माझी कुठली फाईल रन होणार आहे आता, basic.html. इथं काय पण असेल ना तेच रन होणार आहे. आता सेव्ह केलं, सेव्ह कसं केलं, खाली आलो, सेव्ह app.html काय म्हणते, टेम्पलेट URL, बरोबर आहे. ॲप बेसिक इज नॉट नोन एलिमेंट, ॲप बेसिक इज नॉट नोन एलिमेंट. जर ॲप TS मध्ये जायचं, ओके, आपण काय केलेलं, टेम्पलेट URL मध्ये टेम्पलेट URLs असतात. URL म्हणजे काय,
तुमची जी HTML ची फाईल आहे ना, टेम्पलेट म्हणजे काय, जसं की तुमचा स्ट्रक्चर तर नावातच बघा तुमच्या टेम्पलेट. टेम्पलेट काय सांगितलेलं मी तुम्हाला, एक साचा असतो. साचा कशात असतो, तुमचे HTML स्ट्रक्चर. आता HTMLचा जो पण पाथ आहे तो इथं द्यायचा. जर तुमचा वेबवर येत असेल नाही लिंक वगैरे, तरी इथं तुम्ही त्याची वेबची लिंक देऊ शकता. URL म्हणजे तुमची HTML URL वगैरे. तर रन केला प्रोजेक्ट. रन केल्यानंतर तुमचं बेसिक वर्क्स. आता आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे की यात दुसरी फाईल चालते का नाही. तर इथं मी काय केलं, डॉट कशात आपण क्रिएट केल्या, फोर्क बेसिकमध्येच आहे ना, स्लॅश बेसिकच्या जागी मी टाकलं फोर्क. सेव्ह केली. तर बघा त्यानं एरर दिला नाही काय. तर आला का तुमचा कस्टम क्रिएटेड फाईल फोर्क इन्फो सिस्टीम. तुमच्या ज्या HTMLच्या फाईल आहेत ना, त्या इथं असणार आहेत. नेक्स्ट आहे तुमची स्टाईल URL. स्टाईलमध्ये जसं असतं आपण तुम्ही कस्टम पण करू शकता, जसं मी सांगितलं असं. बेसिक SCSS. आता बेसिक SCSS कुठं आहे, ही जी फाईल आहे ती इथे लोड कर. अशा टाईपमध्ये हे मेन 4 पॅरामीटर्स असतात. तर यात कोणाला काय डाऊट आहे का की कोणती फाईल कशासाठी असते. आणि ही जी फाईल आहे ना, त्याच्या आधी सांगतो. आता स्ट्रक्चर, मेन स्ट्रक्चरकडे आपण जाऊ. आता हा जो क्लास आहे एक्सपोर्ट क्लास बेसिक, त्या बेसिक क्लास बरोबर हे कॉम्पोनंट वगैरे सगळे जातात. हा बेसिक कुठं जाणार आहे, त्याच्या पॅरेंटकडे. पॅरेंट आपण कुठे डिक्लेअर केला आहे, हा app.html.css.ts. आता app.ts मध्ये आलो, तिथं बघा दिलंय तुमची बेसिक फाईल लोड कर. बेसिक फाईल का म्हणून लोड कर, आपण इथं HTML मध्ये वापरल्या. की तुमची ॲप बेसिक आहे ना, ती हॅलो फोर्कच्या खाली पाहिजे. इतर जर मला Ctrl+X केली, मला वर पाहिजे तरी पण चालतं. आले का, कस्टम वर आली, तुमची हॅलो फोर्क खाली आली. जसं की ही एक HTML ची फाईल आहे आणि त्याच्या खाली आपण काहीतरी टॅग दिला. अशा मल्टिपल फाईल आहेत. जसं तुम्ही इथं साईडला नॅवबार देऊ शकता, परत इथं काहीतरी सेक्शन्स असेल, परत त्याच्या खाली हेडर असतील, असं फुटर असतील. जसं मी तुम्हाला सांगितलं की असाइनमेंटची हेडर फुटरची कशी असणार आहे, 3 कॉम्पोनंट क्रिएट करायचे आहेत. इथं तुमचं हेडर असेल, राईट. आता हे टॅग म्हणून घेत आहे, त्यावेळेस तो कॉम्पोनंट म्हणून घेणार आहे. तुमचा मेन असेल आणि इथं काहीतरी तुमचा फुटर असेल, त्यात काहीतरी कंटेंट असेल. अशा टाईपमध्ये तुम्हाला करायचं आहे. अशा 3 तुम्ही बेसिक आहे. आता हे इथं लोड झाल्यानंतर याचा TS कुठे, app.ts. इथं पण हा काय केलं त्यानं, क्लास केला आहे क्रिएट. ॲप क्लासमध्ये हे सगळं बाइंड कर आणि तू त्याच्या पॅरेंटला घेऊन जा. आता रिलेशन बघा, इम्पोर्ट सेक्शन नंतर आपण कोणतं घेतलेलं, टेम्पलेट URL आणि हे मी कॉपी पेस्ट फक्त करतोय. यात अजून पॅरामीटर्स आहेत ते बघायचे आपण. इथं एक स्ट्रक्चर काढतो. आपण काय केलं, बेसिक कॉम्पोनंट म्हणून TSचा तो काय, तर त्याचा सगळा जो वाटेवस्तार आहे, तो जो काय त्यानं लिहिला असेल लॉजिक वगैरे, तो त्याच्या पॅरेंटकडे आहे. पॅरेंट कोण आहे, app.html. app.ts किंवा शो करायचे ते HTML. आता त्याचा पॅरेंट कोण आहे, app.ts. त्याचा पॅरेंट कोण आहे, इंडेक्स HTML, मेन TS आणि SCSS, राईट. आता ॲप नाही, तुमची main.ts आणि HTML फाईल, हे तुमचं असे हायरार्ची आहे. पहिल्यांदा चाइल्डकडे गेला, चाइल्ड म्हणतो पॅरेंटकडे जातो आणि पॅरेंटकडे म्हणतो तुम्ही त्याच्या सुपर पॅरेंटकडे जा. आता सुपर पॅरेंट जर TS फाईल बघितली तर इथं काय केलं आपण, बुटस्ट्रॅप ॲप्लिकेशन. बुटस्ट्रॅप ॲप्लिकेशन काय करतं, तुमचा जो HTML CSS टाईपस्क्रिप्ट जो कधी तुम्हाला कोणता कॉम्पोनंट कधी लोड करायचा आहे ते सगळं याच्यात लॉजिक असतं. आता याच्यात लॉजिक काय काय, तो म्हणतो मला 2 पॅरामीटर दे, राईट. 2 पॅरामीटर दे म्हणजे काय असतं, एक आहे तुमचा क्लास. आता क्लास काय केला आहे आपण, ॲप नावाचा क्लास आहे. ॲप नावाचा क्लास कुठे आहे, तर हा तुमचा दिसतो ना app.ts.
हा क्लास आहे तुमचा. तर ॲप डी एस आपण त्याला पॅरामीटर पाठवला आणि दुसरा पॅरामीटर काय पाठवला, ॲप कॉन्फिगरेशन. ॲप कॉन्फिगरेशन काय असणार आहे तर ॲप डॉट कॉन्फिगरेशन. जे पण तुमचे कॉम्पोनंट्स आहेत, काय तुम्ही एखादी नवीन लायब्ररी इम्पोर्ट केली ते सगळं इथं असणार आहे. प्रोव्हाइड राउटर. प्रोव्हाइड राउटर आपल्याला अजून टाईम आहे, त्याला भरपूर अजून नॉलेज पाहिजे. प्रोव्हाइड राउटर काय करतं, ॲप कॉन्फिगरेशन आणि बूटस्ट्रॅप ॲप्लिकेशन. नेक्स्ट मी काय सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस आपण हे करतो एखादं प्रॉमिस वगैरे करतो, तर त्यावेळेस कसं प्रॉमिस वापरतो आपण, प्रॉमिस डॉट देन आणि डॉट कॅच. तर याच्यात तसं नाही. देन म्हणजे तुमचं हे बूटस्ट्रॅप ॲप्लिकेशन काय करतं, इंटरनली देन वापरतं. इंटरनली देन म्हणजे काय, तुमचं ॲप्लिकेशन लोड होणारच सक्सेसफुली. जर काय एरर आला तर कॅचमध्ये जातं. हे तर बेसिक माहिती आहे की तुमचा एरर आला तर कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होतो. आता त्यात काय केले, कॅच ब्लॉकमध्ये तुमचं ॲरो फंक्शन यूज केलं आहे. ॲरो फंक्शन कसं यूज केलं आहे, आता हे जर कंट्रोल एक्स केलं, तुमचं कंट्रोल व्ही, हे काय झालं, तुमचं ॲरो फंक्शन झालं. तुमचं डॉट कॅच, जर काय एरर आला तर तो एरर मला कन्सोलवरती दाव. आता कन्सोल कुठं आहे आपला, तर हा कन्सोल आहे. हा दिसतोय का, सगळा जो पण काय दावायचं काम आहे ना हे सगळं करतं. इथं जर का मी काहीतरी टाकलं टेम्पलेट बेसिक इम्पोर्टला काहीतरी आपण एरर देऊ, सेव्ह केलं तर बघा तुमच्या कन्सोलवरती आलं एरर. आता जर कन्सोल डॉट लॉगवरती इथं मी काहीतरी टाकलं कन्सोल डॉट लॉग हॅलो कस्टम कन्सोल, सेव्ह केलं तर आय थिंक ते डबल रिस्टार्ट करायला लागणार, कारण की ज्यावेळेस आपण ॲप कॉन्फिगरेशन पॅरेंटला चेंज करेल ना तर ते घेत नाही. एम जी सर्व सॉरी कॉम्पोनंटमध्ये बिल्डिंग, तर ते कन्सोलवरती कामं घेईना. हॅलो डॉट कस्टम कॉम्पोनंट, तर तो जो कॉम्पोनंट आहे ना तो इथं घेतो. असं तुमचं हे कन्सोल पॅनल बघते वर्क का म्हणत नाही माहीत नाही, पण तुमचं असं होतं. एरर टाकला, तुमचा हॅलो वर्ल्ड कुठे दिसते का नाही ना, पण ते असं घेतं दावा नका मग काय माहीत नाही. तर पॅरेंटकडे जातो. जसं तुम्हाला सांगितलं की दोन पॅरामीटर लागतात, एक तुमचा काय लोड करायचा आहे आणि कोणत्या कॉन्फिगरेशन लोड करायचं आहे. एरर असेल तर तो कन्सोल पॅनलवरती दाव एरर. इथं आपण आहे असं करू, सेव्ह केलं, तुमचं एरर गेले, तुमचा पेज लोड झाला. असं पॅरेंट चाइल्डमध्ये ते चालतं. जसं आपण आहे ना या फाईली आपल्याला घ्यायच्या आहेत, तर वरती त्याच्या खालीच घेऊ. तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली की टेम्पलेट लिटरल व्हेरिएबल कधी वापरायचं असतं, ज्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्टवरती काहीतरी कामं करायची असतात. ऑब्जेक्ट म्हणजे काय असेल, तुमचं जावास्क्रिप्टमधला कोड कुठेतरी HTML जावास्क्रिप्टमध्येच आपण डॉम वगैरे वापरून आहे ना हायरार्ची वापरून HTML मध्ये शो करतो व्हॅल्यू वगैरे. तर त्यावेळेस कसं करतो आपण, हॅलो वर्ल्ड राईट. आता ऑब्जेक्टमध्ये जर टाईपस्क्रिप्ट जावास्क्रिप्टमध्ये काहीतरी व्हॅल्यू असेल तर आपण काय करतो, @ तुमचा असं काहीतरी सिम्बॉल, सॉरी @ डॉलर सिम्बॉल येतो, तुमचा डॉलर सिम्बॉल आणि असं येतं तुमचा ऑब्जेक्ट नाव, परत त्याची नेम व्हॅल्यू असेल आणि त्या नेममध्ये परत आणि त्याचं सरनेम असेल, त्यावेळेस त्याचं काहीतरी सरनेम वगैरे प्रिंट होत असेल.
तर अँग्युलरमध्ये कसं आहे, तुमचा टेम्पलेट लिटरल व्हेरिएबल आहे. इंटरपोलेशन याला म्हणतात. इंटरपोलेशन म्हणजे काय की डेटा बाइंडिंग, याला तुम्ही लिहून ठेवा. हे आपल्याला होल ॲप्लिकेशन लागणार आहे. इंटरपोलेशन म्हणजे काय, वन वे डेटा कम्युनिकेशन. इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारतात, वन वे डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय की तुमचा TS असा एरो आणि तुमचा HTML. टाईपस्क्रिप्टमधून आपल्याला ज्यावेळेस व्हॅल्यू काहीतरी पाहिजे असेल आणि ती HTML मध्ये शो करायची असेल त्यावेळेस तुम्हाला इंटरपोलेशन मेथड वापरायची आहे. ओके. आता टाईपस्क्रिप्टमध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे. टाईपस्क्रिप्टमध्ये आपण समजा त्याचं घेतलं नाव घेऊ, नेम कोलन स्ट्रिंगला समजा आता एरर नाही देत, ओंकार मोहिते अशी आपण स्ट्रिंग घेतली टाईपस्क्रिप्टमध्ये. हा त्याचा डेटा टाईप आहे की स्ट्रिंग टाईपचा. हे त्याचे प्रॉपर्टी का आपण क्लासच्या आत वापरतोय. एक्सपोर्ट क्लास बेसिक. नेक्स्ट असणारे तुमचा मार्क्स असतील, त्याचे मार्क्स ते पण असतील त्याचे नंबर. हा नंबर स्मॉल केसवाला नंबर समजा 75. ओके, त्याची मार्क झाली. आणि एक आपल्याला इव्हेंट पाहिजे. इव्हेंट म्हणजे फंक्शन पाहिजे. फंक्शन म्हणण्यापेक्षा मेथड, क्लासमध्ये वापरतो त्यामुळे ते मेथड असणार आहे. तर शो मेसेज नावाची मेथड असणार आहे आणि त्याला आपण काय वापरणार आहे, अलर्ट बॉक्सच देऊ. अलर्ट बॉक्समध्ये काय प्रॉपर्टी टाकू, इन बेसिक कॉम्पोनंट बटन क्लिकड. कॉम्पोनंट, आता शब्द माझ्याकडून पुढं सगळं कॉम्पोनंटमध्ये जाणार आहेत. कॉम्पोनंट का तर ज्या 4 फाईली असतात त्या बेसिकचा कॉम्पोनंट, तशा टाईपमध्ये सवय लावा तुम्हाला पण की कॉम्पोनंट म्हणायचे आपल्याला. फाईल सिस्टीम HTML वगैरे काय ना, डायरेक्ट कॉम्पोनंट. बेसिकच्या कॉम्पोनंटच्या TSमध्ये आपण एक मेथड लिहिली, त्या मेथडमध्ये आपण एक अलर्ट फंक्शन दिले आणि 2 स्ट्रिंग व्हॅल्यू दिलेत. अजून ते आपण HTML ला बाइंड केलेल्या नाहीत. ओके, आता HTML आपल्याला बाइंड करायचे आहेत. तर काय टाकणार आपण इथं आधी, H1 H2 H3 टॅगमध्ये टाकू दिस इज चाइल्ड कॉम्पोनंट. सेव्ह केलं, तुमचा आला दिस इज चाइल्ड कॉम्पोनंट. आता मला त्या व्हॅल्यू प्रिंट करायच्या आहेत. तर प्रिंट करताना पॅराग्राफ टॅगमध्ये टाकू. पॅराग्राफ टॅगमध्ये काय टाकणार, नेम कोलन तुमच्या इंटरपोलेशन मेथड. इंटरपोलेशन म्हणजे डबल ब्रेसेस. आता इथं काय बाइंड करायचे आपल्याला, हा जो नेम आहे ना तो बाइंड करायचा आहे. तुमचा नेम गेला का एरर. नेक्स्ट आहे तुमचा अजून एक पॅराग्राफ टॅग टाकू. तिथं असणार आहे तुमचा मार्क्समध्ये इंटरपोलेशन मेथड तुमचा हा मार्क्स, Ctrl+C आणि Ctrl+V. सेव्ह केल्यानंतर HTML कडे आलो. बघा तुमचा HTML नेम काय आहे, ओंकार मोहिते, मार्क्स 75. आता मला वाटलं TS मध्ये काहीतरी मला चेंज करायचं आहे. हॅलो, सेव्ह केला, आला का तुमच्या HTML वरती चेंज. असा वन वे कम्युनिकेशन. तुमच्या TS कडून HTML कडे जातो ना त्याला वन वे कम्युनिकेशन म्हणतात. त्यात पण प्रकार येतात. पॅरेंट चाइल्ड मध्ये आपण बघणारच आहे ते. इथपर्यंत काय डाऊट आहे की कॉम्पोनंट क्रिएट करून त्यात चेंज केला. आणि इंटरपोलेशन म्हणजे काय, शिफ्ट 10. तुमचा इंटरपोलेशन मेथड झाली. आता आपण फक्त इव्हेंट बाइंड नाही केला, याला फाईली सगळ्या डिलीट केलेला. तुमचा बेसिक.html कुठे गेला,
HTML आणि TS हे घालवतो. ओके, तुमची HTML आणि TS फाईल. इथं मला बटन पाहिजे, राईट. आता इव्हेंट बाइंडिंग. इव्हेंट बाइंडिंग कशाला म्हणतात? इव्हेंट लिस्टनर्स कसे असतात आपले, ऑन क्लिक, ऑन सबमिट वगैरे काहीतरी असे इव्हेंट्स असतात ना, ज्याला ऑन येतं क्लिक, त्याला इव्हेंट लिस्नर्स असं म्हणतात, राईट. तसं अँग्युलरमध्ये आहे ना, ज्यावेळेस ब्रेसेस येतात नाही, बनाना ब्रेसेस, त्याच्या आतमध्ये कोणता इव्हेंट वापरायचा आहे, सेम फंक्शनॅलिटी, त्याला इव्हेंट बाइंडिंग म्हणतात. इंट्रोला जर विचारलं इव्हेंट लिस्नर आणि बाइंडिंगमध्ये फरक आहे, फंक्शनॅलिटी सेम राहते, पण इव्हेंट बाइंडिंगचं भरपूर काम आहे. भरपूर म्हणजे भरपूर, जसं जसं पुढे जाईल तसं तसं कळलं कन्सेप्ट. आता इव्हेंट बाइंडिंग कशी करायची, इथं आपण जायचं क्लिक मी, आणि याच्यात तुमचा बघा इथं आलं बघा, काय आलं तुमचा क्लास, हा काय आहे इव्हेंट आहे. इथं पण हॉवर केल्यानंतर काय देते ते इव्हेंट देते. तुमचा हा क्लास लिस्ट आहे ना, हा काय आहे तुमची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी पण आपल्याला कळतील हळूहळू, की तुमचा क्लिक इव्हेंटला काय पाहिजे मला, हे फंक्शन कॉल झालं पाहिजे. हे फंक्शन कंट्रोल व्ही ब्रेसेस सेव्ह केलं, तुमच्या UIला आलो, क्लिक मी आला का, इन बेसिक कंपोनंट बटन वॉज क्लिकड, असं तुमचं नॉर्मल इव्हेंट बाइंडिंग. आता आपण काय केलंय, बेसिक काय आहे तुमचं चाइल्ड कंपोनंट आहे. इथपर्यंत स्ट्रक्चर कळलं असेल तर चाइल्ड कंपोनंटमध्ये आपण काय केलं, आपल्याला ज्या दोनच फाईली लागतात आपण ज्याच्यावरती काम करतो, एक असते TS लॉजिक लिहायसाठी, एक असते HTML आपल्याला UI काय दाखवायसाठी. त्यात आपण काय केलं, हे इंटरपोलेशन वगैरे वापरून आपण टाईपस्क्रिप्टमधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या HTML मध्ये आपण बाइंड केल्यात. नेक्स्ट काय असतं, तुमचा जावास्क्रिप्ट आणि टाईपस्क्रिप्टमध्ये आहे ना, एक इव्हेंट एमिटर, इव्हेंट लिस्नर आणि इव्हेंट बाइंडिंग अशा काहीतरी 3 कन्सेप्ट असतात, इव्हेंट एमिटर वगैरे. तर त्यातल्या 2 कन्सेप्ट सांगतो. इव्हेंट लिस्नर म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्हाला इथं ऑन क्लिक ऑन येतं ना पुढं, त्याला इव्हेंट लिस्नर म्हणतात. ते मल्टिपल यूजसाठी होत नाही. ज्यावेळेस आपल्याला हा क्लिक इव्हेंट अजून कोणत्या तरी जागी आपण वापरू शकतो, तिथं आपण करू शकत नाही. तर इथं बघा, तुमचा याच्यावरती हॉवर केल्यानंतर काय आलं, डिक्लेअर इव्हेंट HTML बटन एलिमेंट डॉट ॲड इव्हेंट लिस्नर. तर त्याचा टाईप कोणता आहे, क्लिक, टाईप क्लिक, त्याचा लिस्नर अशी त्याची काहीतरी मोठीच्या मोठी डेफिनेशन आहे. तेवढे मोठे डेफिनेशन आपण टाईप करू शकत नाही, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे की क्लिक इव्हेंट. त्याच्यावरती कोणतं फंक्शन करायचे आपल्याला, कोणतं फंक्शन म्हणजे त्या क्लिक इव्हेंट नंतर कोणतं तरी फंक्शन आपल्याला अप्लाय झालं पाहिजे. त्यासाठी तर बटनच्या जागी जरी तू पॅराग्राफ घेतलास, पॅराग्राफमध्ये क्लिक मी, पॅराग्राफला टेक्स्ट मोठं येत नाही ना, बघूया. आणि त्याच्यावरती मी क्लिक इव्हेंट अप्लाय केला. क्लिक इव्हेंट कोणता केला, शो मेसेज ही जी मेथड आहे क्लासच्या आत आपण डिक्लेअर केलं त्यामुळे मेथड आहे. जरी मला इथं फंक्शन शो म्हणून आपण अप्लाय केलं, आणि शो फंक्शनमध्ये आपण अलर्ट बॉक्स टाकला, कंट्रोल व्ही, आणि हे शो फंक्शन इथं कॉल केलं. प्रॉपर्टी शो डज नॉट एक्झिस्ट. प्रॉपर्टी याला आपण बाइंड करू शकत नाही. याला आपल्याला काय पाहिजे, ऑन क्लिक. ओके, आणि तुमचं जे बटन होतं त्याला पण आपण पॅराग्राफ टाकू, आहे असा मेसेज, कंट्रोल C, कंट्रोल V, पॅराग्राफच्या जागी बटन, सेव्ह करू. इज डिक्लेअर्ड बट इट्स व्हॅल्यू इज नेवर रीड. बरोबर तर आहे. इथं आपण TS मध्ये इम्पोर्ट करायला लागते का, बघूया. एवढे दिवस वापरलं नाही.
क्लिक मी ओके राईट सी आय थिंक अँग्युलरमध्ये ते इव्हेंट बाइंडिंग चालत नाही. राईट, चालतच नाही तुमचं ऑन क्लिक इव्हेंट वगैरे. बरोबर आहे. त्या केसमध्ये आपल्याला इव्हेंट बाइंडिंग वापरायला लागतं. चालत होतं, मी काल चेक केलेलं. काय माहीत कसं काय चालत नाही ऑन क्लिक इव्हेंट. जाऊ, कमिंग बॅक टू द पॉईंट. मेन आपला विषय कुठे होता? तुमचा शो मेथड हे फंक्शन नकोचा वापरायला इथं हे. ओके, तर आपण काय केलंय, टी एस फाईलमध्ये आपण दोन व्हेरिएबल घेतले, त्यांना त्यांची स्ट्रिंग व्हॅल्यू आणि नंबर व्हॅल्यू दिल्या. टाईपस्क्रिप्टमध्ये त्याचा टाईप द्यायला लागतो. टाईप कुठं द्यायचा? कोलन देऊन त्याच्या राईट साईडला त्याचा टाईप द्यायला लागतो, आणि लेफ्ट साईडला काय त्याची व्हेरिएबल नेम. आणि व्हेरिएबल नेम कधी क्लासच्या बाहेर फंक्शनमध्ये वापरतो आपण व्हेरिएबल नेम. फंक्शनच्या बाहेर आहे, क्लासच्या आत आहे म्हणून ते असणार आहे प्रॉपर्टी. तर प्रॉपर्टीमध्ये आपण त्याला एक व्हेरिएबल दिलंय. नेक्स्ट एक मेथड लिहिलं, मेथड इथं बघा, हॉवर केल्यानंतर काय मेथड बेसिक डॉट शो मेसेज. शो मेसेजमध्ये आपण एक अलर्ट बॉक्स टाकलाय, आणि ते शो मेसेज आपण इव्हेंट बाइंडिंगमध्ये आपण कॉल केले. इव्हेंट बाइंडिंगमध्ये कसं आला का तुमचा? ओके, क्लिक मी वरती क्लिक केल्यानंतर ओके, त्याला इव्हेंट बाइंडिंग म्हणताय. इव्हेंट बाइंडिंग का म्हण, तुम्ही ज्यावेळेस हे ब्रेसेस टाकता ना, ब्रेसेस इज कॉल्ड इव्हेंट बाइंडिंग. ऑन क्लिक पण चालतं, पण चालना का म्हणून काय माहीत नाही. ओके, तर कळलं का? टेम्पलेट प्रॉपर्टी. तर याला मी आता कमेंट करतो, मला हे नको आहे, फक्त मला टेम्पलेट URLच पाहिजे. नेक्स्ट काय तुमचं स्टाईल्स. जसं तुमचं मी सांगितलं की टेम्पलेट URL तुमची HTML ची फाईल असते, आणि टेम्पलेट काय असतं तुमचा HTML चा कोड असतो. तसा स्टाईल URL तुमची CSS ची फाईल असते, आणि स्टाईल्स STYLES. तर इथं दोन प्रॉपर्टी दिल्या बघा, स्टाईल URL आणि स्टाईल्स. तर मला स्टाईल्स पाहिजे, कोलन त्याच्या आतमध्ये समजा एक ॲरे लागतो त्याला. स्टाईल्समध्ये तुमच्या टेम्पलेट असते, URL असते, तसं तुमच्या स्टाईल्समध्ये और इथं तुम्ही काय करू शकता, मल्टिपल्स असतील, मल्टिपल फाईल्स लिंक देऊ शकता, और कस्टम स्टाईल असं पण करू शकता स्टाईल्समध्ये. आता मी याला कमेंट टाकते. आता आपण काय स्टाईलमध्ये आपण चेंजेस केला नाही, तर मी स्टाईल्समध्ये काय टाकणार, आता SCSS आहे, तर तुमचं टेम्पलेट SCSS एवढा अवघड नाही काय, सगळं सेम. म्हणजे तुमच्या नॉर्मल CSS मध्ये चालत होतं ते सगळं SCSS मध्ये चालतं, फक्त त्यात नवीन काय की पॅरेंट चाइल्ड रिलेशन आहे, त्यामुळे जरा कोड रियुजेबिलिटी जरा वाढते. आता समजा यात काय आहे H3 टॅग, त्याच्या आतमध्ये H3 टॅग असा नको मला पाहिजे, तुमचा H3 ओके असं पाहिजे. तुमच्या H3 टॅगमध्ये त्याचा कलर COLOR कलर असेल समजा ब्लॅक व्हाईट रेड, आणि बरोबर आहे, बघूया. ओके, झालं तुमचा जो जे आपण स्टाईल्समध्ये वापरणार आहे ना, ते सगळं तुम्ही असं स्टाईलच्या ॲरेमध्ये वापरू शकता, आणि ज्या फाईल्स आहेत ना, या मल्टिपल फाईल्स वगैरे इथं लिंक देऊ शकता. असा तुमचा स्टाईल कंपोनंट काम करतो, स्टाईल्स म्हणून. हे नको आहे आपल्याला, हेच पाहिजे. ओके, इनलाईन CSS जसं आपण म्हणतो ना, इनलाईन इंटरनल आणि एक्सटर्नल,
तशा टाईपमध्ये इनलाईन CSS झालं ते. राईट. यात तर काही डाऊट आहे. अँग्युलर 15 इन अँग्युलर 15 प्लस स्टँड अलोन ॲप्लिकेशन्स असतात. स्टँड अलोन ॲप्लिकेशन म्हणजे काय की तुमचा जो कंपोनंट आहे ना तो स्वतः रेंडर झाला पाहिजे. स्वतः म्हणजे काय, जसं की आता रेंडर होते तो बाय डिफॉल्ट आता ट्रू असतो. बाय डिफॉल्ट ट्रू. आता इथं जर स्टँड अलोन कोलन ट्रू असं असतं. कॉमा इथं नका. इथं जर मी फॉल्स केलं तर बघा ते इम्पोर्ट्स इज ओनली अ कॉम्पोनंट दॅट स्टँड अलोन. इम्पोर्ट्स का म्हणून होत नाही, कारण की हे जे ॲप्लिकेशन आहे ना ते स्टँड अलोन नाही. स्टँड अलोन म्हणजे काय, हे आपण ह्याला न काय करता हे कुठेतरी रेंडर होते ना, इथं पेजवरती रेंडर होते ना, त्या केसमध्ये त्याला स्टँड अलोन म्हणतात. आता हे बाय डिफॉल्ट ट्रू असतं. तर बघा त्यांना कोणताही एरर दिला नाही, इम्पोर्ट सेक्शनला एरर दिला नाही. तर बाय डिफॉल्ट स्टँड अलोन ट्रू असतं. हे नाही घालवलं तरी चालतं. नेक्स्ट तुमचा असतो इम्पोर्ट सेक्शन. मी सांगितलं तसं कुठं गेलं, स्टँड अलोन बाय डिफॉल्ट ट्रू. इम्पोर्ट सेक्शनचं मी लिहिले काय काय इम्पोर्ट करू शकतो. ओके. इन इम्पोर्ट्स ॲरे क्लासेस तुमचे लायब्ररीज असतील, फंक्शन्स, आणि आता पण प्रोजेक्टमध्ये काय वापरलेलं, तुम्हाला आता नाव आठवा ना काय वापरतात त्याचं नाव, सर्व्हिसेस म्हणजे काय ते पण आपल्याला बघायचं आहे. मोस्ट सर्व्हिसेस तिथे इम्पोर्ट कराव्या लागतात. नेक्स्ट आहे तुमचं इथं प्रोव्हायडर्स. आता प्रोव्हायडर्स काय की तुमच्या ज्या कॉम्पोनंट लेवलच्या सर्व्हिसेस असतात ना, कॉम्पोनंट लेवलच्या सर्व्हिसेस म्हणजे काय असतं, प्रोव्हायडर्समध्ये एक ॲरे असतो. ॲरेमध्ये तुमची समजा डेट पाईप आली, डेट पाईप, तर कॉम असतो. एक्झाम्पल दिले फक्त, आपल्याला ज्यावेळेस आपलं पाईप सेक्शन होईल ना त्यावेळेस आपण बघू. इथं प्रोव्हायडर्स तुमची डेट पाईप, इथं बघा डेट पाईप, डेट व्ह्यू वगैरे आहे ना. आता इथं मी समजा टाकलं डेट पाईप. डेट पाईप काय करते, तुमचे जे पण तुम्ही टायमर वगैरे असेल ना तो टायमर तुमचा रन होतो. सपोज आता मी शो फंक्शन नाही, आज आपण इथपर्यंत घेणार आहे, कारण की मला माहिती आहे जर सगळे बाकीचे जर कॉम्पोनंट घेतले ना तर ते डोक्यावरनं जाणार आहे. इथं समजा मी टाकलं शो मेथडमध्ये कन्सोल नको, कन्सोल म्हणण्यापेक्षा आपल्याला लाईव्ह दावायचे आहे ना, तर एक नंबर्स घेऊ. इव्हेंट बाइंडिंग वरती शो फंक्शन कॉल केलं, तुमचा UI तयार झाला. नेक्स्ट आहे तर त्या शो फंक्शनमध्ये आपल्याला काय काय लागेल. एक तर तुम्हाला इथं आहे ना पहिली मेथड, ज्यावेळेस कोणता पण कॉम्पोनंटमध्ये एखादे नवीन प्रोव्हायडर्स असतील, सर्व्हिसेस असतील ना, तर त्याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो. ऑब्जेक्ट क्रिएट का म्हण की हा जो क्लास आहे ना तुम्ही क्लास वापरणार कसा, विदाउट ऑब्जेक्ट आहे ना तुम्ही तो क्लास वापरू शकत नाही. हे कॉमन आहे, तुम्हाला त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायला लागतो. राईट. तर ऑब्जेक्ट मी कसा बनवणार आहे, डायरेक्ट कन्स्ट्रक्टरमध्ये
अँगुलरची कन्सेप्ट आहे, तुम्हाला जे पण ऑब्जेक्ट बनवायचे असतात ना ते कन्स्ट्रक्टरमध्ये बनवायला लागतात. आणि कन्स्ट्रक्टर काय करतो तुमचा, ते पॅरामीटर्स घेतो. पॅरामीटर्स कोणते असणार आहेत तुमचं, आता प्रायव्हेट आपण ठेवणार आहे, ते दुसऱ्या कोणी वापरलं नाही पाहिजे. प्रायव्हेट डेट. डेट काय तुमच्या ऑब्जेक्टचं नाव आहे, कोलन. कशातनं बनवायचे आपल्याला, डेट पाईपमधनं. आपण काय बनवला, डेट एक ऑब्जेक्ट बनवला डेट पाईपमधून. तो डिफाईन कुठं करायचा असतो, कन्स्ट्रक्टरमध्ये. नेक्स्ट, अरे सॉरी सॉरी. ओमकार म्यूट झालाय अरे. अरे बाप रे, एवढा मी बोंबाल. सॉरी. माय मिस्टेक. तर हाईड फ्लोटिंग मिनिंग कंट्रोल्स. तर बघा मी काय सांगितलं, कुठे होतं, हां, एक मी बटन क्रिएट केलं, त्या बटनला इव्हेंट बाइंडिंग केलं. इव्हेंट बाइंडिंग केल्यानंतर इंटरपोलेशन काय करतं, टाईपस्क्रिप्टमधला जो पण कोड आहे तो HTML मध्ये दाबायला मी एक इंटरपोलेशन क्रिएट केलं, त्याला प्रॉपर्टी बाइंडिंग केलं. प्रॉपर्टी बाइंडिंग काय केलं, लाईव्ह डेट ही नावाची प्रॉपर्टी, त्याला आता मी एनी टाईप दिलाय. एनीच्या जागी इथं नंबर्स असेल काय असेल ना तो टाईप देऊ शकता. मला आता त्या डेटची प्रॉपर्टी काय येईल मला माहीत नाही, त्यामुळे मी एनी दिलाय. मग त्याचा टाईप काय येईल मला माहीत नाही. नेक्स्ट काय असतं तुमचं, ज्यावेळेस क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो ना त्यावेळेस तुम्हाला बेसिक रूल माहिती आहे की त्याचा क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो. क्लासमधलं आपल्याला फंक्शनॅलिटी वापरायची असेल ना तर ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो. तर जावास्क्रिप्टमध्ये आहे ना, सॉरी अँग्युलरमध्ये आहे ना, डेट पाईप नावाची एक सर्व्हिस आहे. आणि ती सर्व्हिस आहे ना, ती सर्व्हिस काय करते, तुमचं ट्रान्सफॉर्म करते डेट वगैरे. आता डेटचा मी काय केलं, एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि तो प्रायव्हेट ठेवला. प्रायव्हेट काय करतो, तुमच्या ह्या कॉम्पोनंट पुरता प्रायव्हेट राहणार आहे हा डेट. दुसरा कुठला कॉम्पोनंट तुम्हाला वापरू शकत नाही. त्यामुळे प्रायव्हेट कीवर्ड. डेट म्हणजे काय, त्याचा ऑब्जेक्ट, राईट. डे प्रॉपर्टी इज डिक्लेअर्ड बट इट्स व्हॅल्यू इज नेवर रीड, कारण की तो प्रायव्हेट आहे. आणि डेट पाईप काय तुमचा क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट बनवला त्याच्या पॅरामीटर्समध्ये डेट नावाच्या. नेक्स्ट काय होणार आहे की शोमध्ये तुमचं व्हेरिएबल कशावरती दावायचं, तुमच्या लाईव्ह डेटवरती दावायचं आहे. लाईव्ह डेट इज इक्वल टू काय म्हणते ते, फाइंड डिड यू मीन लिस्टच नेम दिस, सॉरी माय मिस्टेक, की क्लासमध्ये जर वापरायचं असेल ना तर त्याला धिस डॉट वापरावं लागतं. धिस डॉट. आता मला काय पाहिजे, तुमचं धिस डॉट डेट, राईट. आता त्याच्या फंक्शनॅलिटी कुठल्या येत्या, तर त्याला डॉट केल्यानंतर काय आलं, ट्रान्सफॉर्म. आता ट्रान्सफॉर केल्यानंतर काय ट्रान्सफॉर्म करायचं आहे तुला, डेट फॉर्मॅटमध्ये काय काय पाहिजे, तर मला काय पाहिजे, न्यू न डेट क्रिएट कर. डेट कॅपिटल असतं ना, न्यूस डॉट नाही रे, न्यू डेट इथं कुठे आहे, डेट कन्स्ट्रक्टर न्यू, राईट. ही तुमची न्यू न डेट क्रिएट केली. आता ट्रान्सफर तुमचं काय करायचं आहे, काय ट्रान्सफर करायचं आहे आणि कशात ट्रान्सफर करायचं आहे, त्याला दोन पॅरामीटर लागतात. तुमचा हा जो आहे ट्रान्सफॉर्म, हे कळलं नाही तरी चालतंय. ज्यावेळेस मी पाईप शिकवे ना, पाईप म्हणजे काय असतं त्यावेळेस कळेल. तुमची डेट पाईप एक मेथड आहे, इज मेथड विच युज्ड ट्रान्सफॉर्म. आणि त्याला पॅरम 1 पॅरम 2. आता पहिला पॅरामीटर काय आहे, पॅरम 1 व्हॉट ट्रान्सफॉर्म, आणि तुमचा पॅरम 2 जसं मी तुम्हाला सांगितलेलं ह्याला कशाला सांगितलेलं, तुमचं इव्हेंट लिस्नरला तुमचं एक असतं की कोणता इव्हेंट ट्रिगर करायचा आहे, आणि दुसरं काय आहे की कशामध्ये त्या आलेला इव्हेंट ट्रिगर केला, म्हणजे तुमचा क्लिक इव्हेंट
आपण एखाद्या बटनावरती क्लिक इव्हेंट टाकला आणि त्याचं त्या बटनवरती क्लिक इव्हेंट झाल्यानंतर कोणतं फंक्शन एक्झिक्यूट करायचं आहे. तुमचा इव्हेंट कसा असतो, ऑन क्लिक नाही, तुमचा ॲड इव्हेंट लिस्नर असं असतं आणि त्याला 2 पॅरामीटर लागतात. एक आहे की कोणता इव्हेंट, इथं असतो आपला क्लिक इव्हेंट, आणि नेक्स्ट इथं तुम्ही ॲरो फंक्शन वगैरे टाकता ना तशा टाईपमध्ये कशात इव्हेंट करायचे. तसं ह्या ट्रान्सफॉर्म आहे, दुसरा पॅरामीटर लागतो की विच ट्रान्सफॉर्म, व्हॉट ट्रान्सफर आणि विच ट्रान्सफॉर्म अशा टाईपमध्ये. तसं ट्रान्सफॉर्ममध्ये न्यू डेट केलं आणि कशात ट्रान्सफॉर्म करायचं आहे, तर मला पाहिजे DD MM Y. आता हे डबल ब्रेसेस असणार आहेत नाही, आणि सेव्ह केलं तर टायमरवरती क्लिक केलं तर आजची तारीख आली 17/44/2025. 44 का म्हणालं, MMM जर इथं टायमरवरती काही 4 वेळा MMM नाही ते काहीतरी. ओके, तर त्याला ते कॅपिटल MM पाहिजे, राईट. आता याच्या अजून प्रॉपर्टी असतात की जशी तारीख डिक्लेअर केली ना, आपण काय करायचं, नॉर्मल घेतल्यानंतर डेट डॉट टू डेट स्ट्रिंग टू लोकल टाईम स्ट्रिंग वगैरे असं करायचं ना, तर इकडे अशी सिस्टीम आहे. तुमची काय ट्रान्सफॉर्म करायचं आहे आणि कशात ट्रान्सफॉर्म करायचं आहे. तर टायमर आजची तारीख आहे 17/12/2025 अशा टाईपमध्ये. ओके, इथपर्यंत कळालं असेल.